श्री देवी लहराईक वंदन करून आज हे लहराई संस्थांतर्फे पत्रकार परिषदेने सगळ्या पत्रकार बंधूंचे देवस्थान कमिटीतर्फे हार्दिक स्वागत करतो. आज आम्ही पत्रकार परिषद घेवपाचें कारण कितें की आमची जात्रा 21 एप्रिल 2026 म्हणजे वैशाख सुद्धा पंचमीची सुरुवात जातली. ती 25 एप्रिल 2026 वैशाख सुद्धा नवमी हेजेपर्यंत आसतली. आज आमचे हे आसतली पत्रकार बंधू संमेलन आमचे कमिटी सभासद आसतले तेंची आमगेली वळख करून दिता. आमचे उजवेसाठी पयले बसपाचे आहा ते भास्कर गांवकर सचिव देवस्थानचे, उजवे सायडीक हांगासर बसले आहा ते खजिनदार आतिश गांवकर, दावे सायडीक बसले आहा ते दयानंद गांवकर एटॉर्नी मुख्यार, मागीर फाटल्यान बसले आहा ते उपमुख्यार सुभाष गांवकर, मागीर फाटल्यान बसले आहा ते समीर उर्फ महादेव गांवकर उपसचिव, मागीर उप खजिनदार श्री प्रकाश गांवकर आणि उपाध्यक्ष श्री वासुदेव गांवकर बापू उर्फ संजय गांवकर हे आमच्या ह्या पत्रकार परिषदेन तुमच्या पत्रकार बंधूंवर सुचवले आसा. आज पत्रकार परिषद घेवपाचें कारण कितें की तुमकां खबर आसा की 21 एप्रिलाक जी आमची जात्रा जावपाची आसा जातली ती जात्रे संबंदी आमी तुमकां एक अनेक लोकां मदीं संभ्रम निर्माण जाल्लो आसा की जात्रा सगळ्यांक आश्चर्य येवपाक मेळटलें काय कितें येवपाक मेळचें ना काय कितें अशें संभ्रम निर्माण जाल्लो आसा. ह्या सगळ्या पार्श्वभुमीचेर आमी काही गोश्टी हांगासर तुमच्या समोर मांडूंक सोदता. आतां सांगपाचें म्हणल्यार जेन्ना लास्ट इयर गेल्या वर्सा जे स्टॅम्पेड जाले त्याच्या नंतर व्हेरी नेक्स्ट डे म्हणजे 2 तारखेक माननीय मुख्यमंत्र्यांनी एक बायट केली की देवस्थानची ही घटना जी दुर्घटना घडली ती कोण जबाबदार त्याबद्दल दुसरी गोष्ट पण त्या खातीर त्यांनी फॅक्ट फायंडिंग कमिटी स्थापन केली. त्याचबरोबर त्यांनी काही एक निर्णय घेतले की देवस्थानची जात्रा व्यवस्थित जावपाक जाय म्हणून हांगासर इन्फ्रास्ट्रक्चर कशें तयार करपाक, कित्याक जे स्टॅम्पेड घडना न्हू ती जागा आसा उतरणेचेर म्हणजे सामको उबो चडाव आसा. सो ताबडतोब सीएमान सांगलें सांगलें की हो चडाव कापपाक जावो आनी त्या तेंच्यांनी डिक्लेअर केलें आनी पयली गोश्ट तेंच्यांनी केली पळय ती उतरणे कापपाचें काम केलें आनी म्हाका दिसता ऑलमोस्ट फिनिश जालें. आतां पिडब्ल्यूडीचें काम केल्लें आसा. आता गेल्या लास्ट इयर आम्ही जेन्ना कमिटीचो ताबो घेतलो 1/2025 तेन्ना कितें आसा की आमकां टायम मेळूनाशिल्लो आनी आमी पत्र सुद्दां आमी व्हेरी नेक्स्ट डे 2 तारखेक गव्हर्मेंटाक पत्र बरयलें की जात्रेची तयारी करपा संदर्भात. पूण आज कितें आमकां सफिशियंट टायम मेळ्ळो आसा. आमी आज 2026 एप्रिलाची जी जात्रा संपन्न जावंक जाय ह्या खातीर डिसेंबरानूच आमी पत्र बरयलें गव्हर्मेंटाक की कलेक्टराक डेप्युटी कलेक्टर मागीर मामलेदार पोलीस डिपार्टमेंट सगळ्या डिपार्टमेंटाक आमी टायमान पळयलें आनी त्या प्रमाणे फॉर्च्युनेटली की जे उत्तर जिल्हा अधिकारी आसा काय ना अंकित यादव हांणी इमिजिएटली एक हाय लेवल कमिटीची हाय लेवल मिटींग घेतली. ती कलेक्टर कॉन्फरन्स करून अंकित यादव हांणी त्याच्यावर बाकी सगळे अधिकारी असले एडीसी असले डेप्युटी कलेक्टर असले एसपी असले ट्रॅफिक एसपी असले मामलेदार हे सगळे ऑथॉरिटी आसा पळय त्यांच्यातर्फे एक मिटींग घेतली 7 तारखेक 7 जानेवारी. त्याच्यानंतर काही त्यांच्यानी डायरेक्शन दिली की जात्रा कशी कितें आमचे 20,000 एप्लिकेशन आयिल्ली आसा. कितें पूण कितें बाकीच्या व्यापारानुसार आमकां कंप्लीट करपाक 7,000 म्हाका कार्डां जाल्लीं आसा. कितें पूण बाकीचे आसा कंप्लीट करतना आमी कोणाक कार्डां दिवना म्हणून सबसिक्वेंट जातले नंतर आमी प्रोसिजर कंटिन्यू करतले. कित्याक आमकां रिपोर्ट खबर नासता न्ही जेन्ना आमकां देवस्थान कमिटीकूच खबर नासता धोरण कितें आसा तें आमी ऑथॉरिटी काय सांगूंक शकना कितें आसा तें ना पत्रक ते जाले दोणाचे हे म्हणजे सांग न्हू ते तांकां कितें इन्स्ट्रक्शन ग्रुप करून येता पोलीस डिपार्टमेंट कलेक्टर आणि मॅनेजिंग कमिटी यांच्यानी बोर्डिंग स्पॉट केल्लो आसा. 2 नागरिकांना एकीकडे सगळे गॅदर जातले आणि मागीर तांकां क्यूज सोडटले आणि ते सगळे अरेंजमेंट आपले पोलीस डिपार्टमेंट म्हणजे बेसल स्ट्रक्चर येऊन दिना अध्यक्ष सिस्टम करतले पोलीस मॅनेज करतले म्हणजे हे तळयेकडचे जाले पण मागीर ते नांव परतून येता वयताना सगळें कितें करतले आमचे आसा
आमचे व्हॉलंटियर असतात. कितले व्हॉलंटियर असतले? आजूबाजू आमच्याकडे 100 नावं आहेत. आणि धोरण कितले असतात? ना आता पोलीस डिपार्टमेंट आता व्हॉलंटियर ते हेल्प करतात पोलीस आणि आमच्या पब्लिक व्हरून जी स्टॅम्पेड जाल्ली आनी सरकारान मागीर मॅजिस्ट्रियल इन्क्वायरी आनी फॅक्ट फायंडींग रिपोर्ट्स ह्या हेजे कडेन तुमी सहमत आसा? सरकारची जी फॅक्ट फायंडींग कमिटी तेणें रिपोर्ट हें केला ताजे कडेन तुमी सहमत आसा काय म्हणटा? कितें आसा आमकां 1 वर्स जालें गोष्टी घटना घडल्या पूण त्या रिपोर्टान आमी तेन्ना स्टेटमेंट केल्लें कितें आमी स्टेटमेंट तेन्ना केल्ली पूण जो रिपोर्ट सरकाराक सबमीट केला तेंच्यांनी फॅक्ट फायंडींग कमिटी तितून तेंच्यांनी सगळे जाण दोशी ठरयल्या सेव केला. आता एक गोष्ट लक्षात घ्या, देवळा पासून जो एक्सिडंट घडला पळय दुर्घटना घडल्या देवळा पासून 1 किलोमिटराच्या अंतराचेर आता कितें डिझास्टर मॅनेजमेंट कायदे आसा न्ही त्यानुसार कितें आहा की कोणाची जबाबदारी तांकां खबर आसतली, सरकाराक खबर आसतली, फॅक्ट फायंडींग कमिटीक खबर आसतली, ऑथॉरिटीकूय खबर आसतली. पूण तेचेर हांव आतां चड विवेचन करिना. पूण कितें आसा की एक गोष्ट लक्षात प्लस आमकां हाडून दिता की देवळा पासून 1 किलोमिटराच्या अंतराचेर ते घडल्या घटना आणि थंयसर आतां सगळ्यां टायम मॅनेजींग कमिटी काय थंय हांगसून थंय वचपाक शकना. सो तुमी बारीकसाण विचार करपाक जाय ती बाकीचे अदरवायज देवळा कडेन जर खंयची घटना घडल्या कित्याक देवळा कडेन आमी राजपथ आसा व्यवस्थापक कमिटी आमी टोटल आसले आनी थोडे होमगार्डांनी आसले खंयसरूच इन्सिडंट करता. मग गेल्ले दुर्घटनेक तुमी कोणाक जबाबदार धरता? आमी कोणाक ते डिसायड ते फॅक्ट फायंडींग कमिटी ऑथॉरिटी ॲडमिशन ते डिसायड करतात. दोडे जे पळय तेंचे पार्किंग म्हणजे भायरसून जे येतले म्हणजे हॉस्पिटलचे पार्किंग किंवा पार्किंग तेजो एक प्रश्न पार्किंग कितें आसा एकूच विचारलो. पार्किंग एक आसा आनी दुसरे जात्रेच्या दिसा म्हणजे लोकल जे आसा पळय गांवचे लोक तेंच्यो गाडयो जर रस्त्यार उरल्यो किंवा म्हणजे ऑलरेडी गांवांत भितर ग्रामस्थ तेंचे जर उरले जाल्यार परत प्रॉब्लेम जावचो गर्देक पळय पार्किंगाची वेवस्था देवळा फाटल्यान जवळ जवळ 300-400 गाडी सहज पार्क करूंक अशी आमी वेवस्था केली लेवल केली आसा. साळगांवकर कंपनीन त्या वक्तार हेल्प केली आसा ती कंप्लीट म्हणजे 200-400 गाडी सहज पार्क केली आसा. दुसरी गोष्ट चौगुल्या जो पार्क वता शिपयार्ड म्हणजे तुमी जाणा त्या शिपयार्डान कंपनी कडून हांचे लेवल करूंक येता थंयसर 200-400 गाडी सहज पार्क करूंक शकता. म्हणजे एज फार एज म्हापशेसून हळदणसून भितरसून त्यातून येयल्यार ते पार्किंग जाता. दुसरी गोष्ट हे सायडीक हॉस्पिटल सायडीसून न्ही तर थंयसर ते आतां हे बांदता न्ही बायपास बांदता न्ही थंयसून तेंच्यांनी पंचायती कडेन आमी उलयल्ले आसा डिस्कस केल्ले आसा तेंच्यांनी तेचेर पार्किंगाची वेवस्था बायपास रोडा कडेन सर्वीस रोड केला थंयसून वेवस्था जातली. हेच्या पयलीं कितें आसलें सांगता तुमकां की दुधनी सायडीन आसा पळय दुसऱ्याक मुळगांव थंयसर पार्किंग जातालें थंयसून लोक चालत येता. तसोच न्ही आमच्या मूळ स्थान आसा पळय न्हू तेच्या फाटल्यान पार्किंग जातालें. आतां ते कितें जालां MDR रोड रिजनल रोड आमचो शिरगांवचो हो न्ही आतां बांदला तो रोड न्ही MDR रोड आमचो पयलींचो तो आतां जो वेदांताचे मायनींग जाता तो रोड आसा त्या रोडार येताले आनी थंयसर पार्किंग बऱ्या पैकी जातालें. पूण आतां कितें आहा मायनींग जाल्या कारणान तेंच्यानी सगळो पार्किंग शक्यच ना. इतकेंच कितें आतां एज पर द कलेक्टराच्या ऑर्डरी प्रमाण तेचे रोड ओपन केला MDR मुळगांव शिरगांव पूण पार्किंग थंय सहज शक्य ना. म्हणून तो एक्चुअली थंय पार्किंग जवळ 100 गाडयांचे जाताले पयलीं देवळापासून हॉस्पिटला पर्यंत रस्तो आसा वाट थंय मदीं गाडयो ना गाडी आमी ऑलरेडी गव्हर्मेंटाक कळयल्या ट्रॅफिक सेलाकूय कळयल्या पुलिसेकूय कळयल्या आनी कलेक्टराकूय कळयल्या कोणाची गाडी पार्किंग वचूं येना रोड. हे CCTV कितले आसताले तुमी ताजो कितले खर्च आयलो आनी खंय खंय घाले? पळय CCTV सगळ्या देवळांनी घातले